एकनाथ शिंदेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून केलेल्या आरोपांवर भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी उत्तर दिलेले आहे। काही ठिकाणी मतभेद होतात, मात्र आमच्यामध्ये मनभेद नाहीत असं साटम म्हणालेले आहेत। महायुतीमध्ये कुणी मोठा नाही, कुणी छोटा नाही, तसंच 227 जागा महायुतीचे उमेदवार लढवतील असं अमित साटम यांनी म्हटलेले आहे। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। एकनाथ शिंदेंनी झी 24 तासला एक मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की आम्ही युती धर्म पाळतोय, सहयोगी पक्षांनी अर्थात भाजपनंही तो मित्र युती धर्म पाळावा, अन्यथा संघर्ष होऊ शकतो असं त्यांनी एकंदर त्यांच्या बोलण्यातला सार होता। एकनाथ शिंदे साहेबांनी जे म्हटलं आहे ते मी नीट पाहिलेलं आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की आम्ही युती धर्म पाळतो, इतरांनाही पाळावा, योग्यच आहे। सगळ्यांनी युती धर्म पाळला पाहिजे, आम्हीही पाळला पाहिजे, त्यांनीही पाळला पाहिजे। त्यामुळे याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारणच नाही आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक असते। जमिनी स्तरावरती काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की मी ही निवडणूक लढावी, माझ्या पक्षाने ही निवडणूक लढावी। त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ॲस्पिरेशन्स हे कार्यकर्त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असतात आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना वाव मिळावा, कार्यकर्त्यांना लढायला मिळावं या भावनेतून काही ठिकाणी अनेक पक्ष जे आपलं उमेदवार टाकत असतात आणि त्यामुळे काही ठिकाणी मतभेद होत असतात। कॉम्पिटिशन असते आणि कॉम्पिटिशनमुळे मतभेद होतात, पण मतभेद म्हणजे मनभेद नाहीत आणि त्यामुळे एकदा मतदान पार पडलं त्यानंतर या गोष्टी सगळ्या संपतात आणि पुन्हा एकदा सुरळीतपणे सगळं काम सुरू होतं। काल एकनाथ शिंदे असं म्हणाले की मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या भागामध्ये आमची ताकद जास्त आहे, आमच्याकडे माजी नगरसेवक म्हणजे जे 2022 पर्यंत नगरसेवक होते ते स्टँडिंग नगरसेवक जास्त आहेत, पर्यायानं जास्त जागांवरती आमचा क्लेम असेल असं त्यांनी एकंदर त्यांच्या बोलण्यातून सूचित केलंय। त्यामुळे मुंबईत, ठाण्यात शिवसेनाच मोठा भाऊ आहे हे त्यांनी काल उल्लेखित केलं। मी पुन्हा एकदा सांगतो की एकनाथ शिंदे साहेबांची स्टेटमेंट मी बारकाईने नीट बघितलेली आहे, त्यामुळे असं काही ते म्हणालेले नाहीत। पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा, या युतीमध्ये कोणी छोटा किंवा मोठा भाऊ नसतो, सगळे भाऊ समान असतात, सगळे भाऊ सारखे असतात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे सारखे असतात आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या 227 वॉर्डांमध्ये महायुतीचे उमेदवार लढणार आहेत। यामध्ये कुणीही छोटा भाऊ किंवा मोठा भाऊ अशा प्रकारचं काही नाही आहे। आमच्यामध्ये चांगलं अशा प्रकारचं कोऑर्डिनेशन आहे, आमचा चांगल्या आपापसामध्ये चर्चा आहे आणि आमचा चांगला डायलॉग आहे। त्यामुळे योग्य वेळी जो निर्णय असेल, जनतेच्या सेंटिमेंट्स काय आहेत याकडे लक्ष देऊन, त्या ठिकाणी विनेबिलिटी कोणाची आहे याकडे लक्ष देऊन 227 ठिकाणी उमेदवार निवडण्याचं काम हे महायुतीच्या मार्फत करण्यात येईल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।